वर आकाशात काळेभोर ढग साचले होते. त्याच ढगांच्यात छातीत कळ उमटवणारा धडामधम आवाज करत चंदेरी रंगाच्या विजा कडाडत होत्या. हलकेच त्या काळ्याभोर ढगांच्यातून पावसाचे थेंब बरसायला सुरुवात झाली. एक नागमोडी वळणाचा हायवे दिसत होता. हायवेच्या दोन्ही तर्फे उंच काळीशार झाडी होती. हवेने ती सर्व झाडे डावीकडून उजवीकडे हलत डुलत होती. काळ्याभोर जवळदारी आकाशात वीज कडाडताच त्या काळ्याशार झाडांचं लांबच्या लांब पसरलेलं घनगर्द जंगल दिवस असल्याप्रमाणे चंदेरी रंगाने लख्खपणे उजळून निघत होतं. हायवेवरून एक काळ्या रंगाची 5 सीटर कार चाकांना असलेली चंदेरी व्हील्स गरागरा फिरवत वेगाने धावत जात होती. गाडीचे पिवळसर हेडलाईट रस्त्यावर पडले जात रस्त्यावर असलेल्या क्रॉस लाईनच्या सफेद अर्ध्या पट्ट्या वेगाने सटसट आवाज करत गाडीच्या खाली निघून जात होत्या. गाडीत ड्राईव्ह सीटवर एक तरुण युवक बसला होता, ज्याचं नाव होतं रणधीरा. त्याच्या बाजूलाच त्याची गर्लफ्रेंड शायना बसली होती. गाडीच्या मागच्या सीटवर 2 मुलं व एक मुलगी बसलेली. त्यातल्या एका मुलाचं नाव विक्राल होतं. विक्रालच्या बाजूलाच त्याचा 1.5 फूट उंचीचा मित्र गबलू बसला होता, तर त्याच्या बाजूला रिद्धी नामक मुलगी बसली होती. हे 5ही मित्र कॉलेजच्या सुट्ट्या एन्जॉय करण्याकरिता गुजरातमधील एका रिसॉर्टवर चालले होते. परंतु त्या सर्वांना एक गोष्ट ठाऊक नव्हती की त्यांचा प्रवास ज्या हायवेवरून होणार होता तो हायवे छलावाच्या भूताने बाधित श्रापलेला होता. जो कोणी रात्री तो हायवेचा रस्ता वापरायचा त्याचा तो शेवटचा प्रवास ठरत असे. काळ्या आकाशात विजा कडाडत होत्या. चंद्र नसल्याने खाली भूतलावर 4ही दिशेंना गर्द अंधार पसरला होता. त्याच काळोखातून रातकीटकांचा भयानक मृत्यूगीत वाजताना ऐकू येत होता. गाडीत ड्राईव्ह सीटवर बसलेला रणधीरा हायवेवरून एकही गाडी समोरून येत नाही पाहता गाडी 150च्या स्पीडने वेगाने पळवत होता. रंडू, किती उशीर झाला, पण या रस्त्यावरून एकही गाडी समोरून जाताना दिसली नाही. नाही कुठे माइलस्टोन दिसत आहे. आपण बरोबर रस्त्यावर तर आलो आहोत ना? मला खूप भीती वाटत आहे रे, शायना घाबरट आवाजात रंडूला म्हणाली. तिच्या नजरेत भीती दिसत होती. शायना, घाबरू नकोस, मी आहे ना. रंडूने आपला डावा हात शायनाच्या हातावर ठेवत तिला धीर दिला. तिने फक्त हो करत मान हलवली. रंडू, शायना दोघेही प्रेमळ नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. मागच्या सीटवर बसलेले विक्राल, गबलू दोघेही ह्या 2 लव्ह बर्ड्सचा रोमांस डोळ्यांनी पाहत होते. ओय रंडू, गाडी चालवण्यावर लक्ष दे बाबा, नाहीतर आमच्या लग्नात आमची बायको आम्हाला हार घालायच्या अगोदरच घरातली आमच्या मेलेल्या फोटोवर हार घालतील. विक्राल असं म्हणतच खी करत हसू लागला. गबलूही दात विचकत हसू लागला. रंडूने चोरी पकडल्यासारखे भाव चेहऱ्यावर आणत पटकन समोर पाहिलं तर शायनाच्या गालांवर लाली पसरली जात तिचा चेहरा लाजेने चूरचूर झाला व तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला. विक्राल, गबलू दोघांच्या बाजूला बसलेली रिद्धी एकटक आपल्या बाजूला असलेल्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. विजा कडाडताच तिच्या नजरेला जंगलातली झाडे उजळून निघालेली दिसत होती. तोच पुन्हा एकदा वीज कडाडली. विजेच्या चंदेरी प्रकाशात तिच्या नजरेला दूर रस्त्या बाजूला एक सफेद रंगाचा माइलस्टोन दिसला, ज्यावर लिहिलं होतं गुजरात 120 किलोमीटर. रिद्धीला त्याच फळ्यामागे एक अंधारासारखी गडद काळसर मानवी आकाराची सावली उभी दिसली, जी एकटक प्रेतासारखी स्तब्ध उभी राहून तिलाच पाहत होती. त्या आकृतीला एक ठराविक आकार नव्हता. चेहऱ्याजागी फक्त 2 पिवळे जर्द काजव्यासारखे डोळे चकाकत होते. त्या डोळ्यांतली ती पिवळसर लकाकी एका अपशकुनाची चाहूल लावून देत होती. तोच त्या आकृतीने आपला उजवा हात हलकेच वर केला, रिद्धीला हाय केलं व पुढच्याच क्षणाला विजेचा प्रकाश वातावरणातून नाहीसा झाला. तो माइलस्टोन, ती काळी आकृती सुद्धा अंधारात बुडाली.
तिथे माइलस्टोन जवळ कोणीतरी होतं, रिद्धी म्हटली. तिच्या त्या वाक्यावर सर्व मित्रांनी डोळे बारीक करून गाडीतून बाहेर पाहिलं. पुन्हा वीज कडाडली. वातावरण चंदेरी रंगाने लख्खपणे उजळून निघालं. तसा सर्वांना तो माइलस्टोन दिसला, परंतु माइलस्टोनपाशी काळी सावली वगैरे असं काहीही नव्हतं. ए रिद्धी, तुझ्या चष्म्याचा नंबर फिरला का ग? असेल कोणीतरी IIT बाबा, देशीचा जुगाड करत भटकत असेल, गबलू म्हणाला व वेड्यासारखा हसू लागला. विक्राल, रणधीरा दोघे सुद्धा त्याला दुजोरा देत हसू लागले. शायना, रिद्धी दोघी मात्र हसल्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर भय पसरलं होतं, जे पाहून रणधीरा म्हणाला, शायना जस्ट चिल, ते बघ माइलस्टोन आलं. रणधीराच्या वाक्यावर सर्वांनी विंडशील्डमधून पुढे पाहिलं. गाडीच्या पिवळसर हेडलाईटच्या उजेडात हायवेच्या डाव्या बाजूला सफेद रंगाचा माइलस्टोन दिसला. त्यावर लिहिलं होतं, गुजरात 120 किलोमीटर. गाडी त्या माइलस्टोन जवळून वेगाने पुढे निघून गेली. आता त्या माइलस्टोन जवळ तोच तो काळा, अमानवीय, अपरिचित आकार उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर फक्त 2 पिवळसर काजव्यासारखे चकाकते डोळे होते. एक मोठा दात विचकत हसणारा जबडा होता. हातापायांना धारधार तीक्ष्ण खुंखार नख होती. गरगरीत गोलसर डोक्यावर 2 टोकदार लाल शिंग होती. केम छो बच्चा लोग, આપના ગુજરાત કે છલાવાની જંગલમાં સ્વાગત છે. માતાની શપથ, एकेकाला अशी आत्मा कापवणारी मौत देईल की बस पुन्हा कोणी माझ्या जंगलात येणार नाही. असं म्हणतच ती भयानक हिडीस काळ शक्ती छलावाचं ध्यान खांदे हलवत खदाखदा हसू लागलं. शायनाने आपल्या बाजूच्या साईड मिररमध्ये पाहिलं, तसे तिला तो मागचा गुजरातचा माइलस्टोन आणि त्या माइलस्टोन बाजूला खांदे हलवत हसणारा तो काळा आकार दिसला. परंतु पुढच्या क्षणाला गाडी एका उतारणीच्या रस्त्यावरून खाली निघून गेली व तो माइलस्टोन काळ्या हैवानी आकार मिररमध्ये दिसेनासा झाला. गाडीच्या विंडशील्डवर पावसाचे थेंब टप टप आवाज करत आदळत होते. त्या पावसाच्या थेंबांना वायपर डावीकडून उजवीकडे फिरत साफ करत होता. गाडीची पिवळसर हेडलाईट हायवेवरचा अंधार चिरत धावत होती. परंतु जशी जशी गाडी पुढे जाई, मागचा अंधार पुन्हा हायवेवरचा मार्ग काळ्या काजळीने भरून टाकत मार्ग अडवत होता. रंडू गाडी चालवत होता. तोच त्याला दूर स्पीड ब्रेकर दिसलं. तसं त्याने लांबूनच गाडीचा स्पीड कमी केलं. गाडीच्या स्पीडोमीटरमधून 100 वर असलेला स्पीडचा आकडा हळूहळू 20 वर आला. गाडी स्पीड ब्रेकरच्या जवळ आली तेव्हा सर्वांना गाडीच्या डाव्या बाजूला भर पावसात एक म्हातारी बाई डोक्यावर लाकडं घेऊन जाताना दिसली. तिने अंगावर लाल घागरा व पिवळी चोळी घातली होती. रणधीरासहित सर्वांनी त्या स्त्रीकडे पाहिलं व गाडी वेगाने पुढे निघून गेली. जरा 2 मिनिटांनी पुन्हा एकदा स्पीड ब्रेकर आलं व सर्वांना हायवेच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मध्यमवयीन 30 वर्षाची स्त्री डोक्यावर लाकडं घेऊन जाताना दिसली. त्या स्त्रीच्या अंगावर सुद्धा हुबेहूब तसेच कपडे होते, लाल घागरा व पिवळी चोळी. गाडी त्या स्त्रीला मागे सोडत सुद्धा पुढे निघून गेली. कमाल है, इतक्या पावसात सुद्धा या बायका फाट्या आणायला गेल्या आहेत, विक्राल म्हणाला. पुन्हा एकदा 2 मिनिटांनी स्पीड ब्रेकर आलं आणि सर्वांना पुन्हा एकदा गाडीच्या डाव्या बाजूला एक 18 वर्षीय तरुणीची पाठमोरी आकृती चालत जाताना दिसली. तिच्या सुद्धा डोक्यावर लाकडं होती. गाडी त्या तरुणीला मागे सोडत वेगानं पुढे निघून गेली. लगता है वो बुढ़िया और वो औरत और ये लड़की एक ही घर के है, रणधीरा म्हटला. परंतु त्याला सत्याची कल्पना नव्हती की त्या तिन्ही स्त्रिया छलावाचा एक भ्रम होतं. त्या तिन्ही एका जागेवर उभं राहून रणधीराच्या गाडीला पुढे जाताना पाहत होत्या. त्या सर्वांचं रूप भयंकर, चेहरा काळा निळा पडला होता, नाक चेटकिनीसारखं मोठं होतं. तिघींचेही पांढरे बुभळ, त्यात मिरीचा काळा ठिपका होता. चकवा चकवा, नहीं बचोगे, सब मरोगे.
त्या तिन्ही छलाव्याच्या बाहुल्या खांदे हलवत खदाखदा हसू लागल्या व जागेवरच गायब झाल्या. रस्त्यावर पावसाच्या थेंबांनी साचलेल्या पाण्याला हवेत उडवत गाडी वेगाने धावत जात होती की तोच जंगलातून एका नर लांडग्याच्या चित्कारण्याचा असा चित्तथरारक आवाज आला. आवाजाने रिद्धी, शायना दोघीही भ्यायल्या गेल्या. हा आवाज कसला? रिद्धी घाबरत म्हणाली. शायनाचा सुद्धा भीतीने चेहरा पांढरा पडला होता. तो आवाज गबलू गंभीर स्वरात बोलू लागला. त्या गूढ नजरेने रिद्धी व शायनाकडे पाहिलं व म्हटला, श्श, कोई है. नर लांडगाच होता. गबलू पुन्हा हसू लागला. विकराल रंधू सुद्धा हसू लागले. हर वेळेस मजा करायची काही गरज आहे का रे दीडपुट्या गबलू? रिद्धी गबलूला जरा रागातच म्हटली. ए रिद्धी बॅटरी, दीडपुट्या कोणाला बोलते? गबलू खेकसत म्हटला. त्याला कोणी दीडपुट्या म्हटलं की राग यायचा. माझ्यासमोर कोण बसला आहे? तूच ना, मग तुलाच बोलले. रिद्धीला सुद्धा कोणी बॅटरी चिडवलं की राग येई. गबलू रिद्धी दोघांची भांडण सुरू झालं होतं. विकराल त्या दोघांचं भांडण दात काढत हसत पाहत होता. साला हरामी. गबलू रिद्धी दोघांचीही तू तू मॅ मॅ सुरू होती. हायवेच्या बाजूला एक हिरवंगार झाड दिसत होतं. त्या झाडाच्या चॉकलेटी फांदीवर एक विचित्र काळ्या रंगाचा आकार पाय खाली सोडून फांदीवर बसला होता. तो काळशार हैवानी आकार. त्याचं डोकं चेंडूसारखं गरगरीत गोल होतं. डोक्यावर 2 लाल रंगाचे शिंग होते. चेहऱ्यावर डोळ्यांजागी 2 पिवळी जर्द चकाकती बुबळ होती. त्यात गुलाबी रंगाचे 2 बिंदू होते जे त्याच्या काळ्या चेहऱ्यावर क्रूर हिंस्रहीन लकाकीत चमकत होते. त्याच्या हातापायांची नख तीक्ष्ण धारधार होती. फांदीवर वळवळत होती. दात विचकत हसत तो छलावा ध्यान आपले पिवळे जर्द भयोत्पादक डोळ्यांनी समोर पाहत होता. त्याच्या नजरेला खाली एक हायवे आणि त्या हायवेवरून एक 4 चाकी वेगाने पुढे येताना दिसत होती. घडलेली क्रिया नक्कीच छलावाची एक काळी मायाविनी होती, कारण त्या हैवानी छलावाच्या मुखातून जसं फस आवाज निघाला, हायवेच्या रस्त्यावर धावणाऱ्या गाडीचा टायर फट आवाज करत फुटला. रणधीराने गाडीचा वेग कमी ठेवल्याने कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती ओढावली नाही. रणधीराने आपली गाडी ठीक रस्त्याच्या बाजूला त्या झाडाखाली थांबवली, ज्या झाडावर तो अभद्र ध्यान छलावा बसला होता. अरे यार, या गाडीला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. रणधीरा त्रासिक स्वरात म्हटला. आता काय करायचं? गाडी बाहेर पण जाऊ शकत नाही, पाऊस जो पडतो आहे. विकराल म्हटला. गाडीच्या बाहेर झाडाच्या फांदीवर पाय हलवत बसलेलं ते छलावा ध्यान हसलं. तुम्हाला बाहेर यावं लागेल, पावसाला थांबावं लागेल, असं म्हणतच त्या छलाव्याने वर आकाशात पाहिलं. त्याचे पिवळसर चकाकते अमानवीय डोळे घुबडागत वटारले गेले व पुढच्याच क्षणाला आकाशातून कोसळणारा पाऊस थांबला. अरे पाऊस थांबला, क्या बात है, गबलू उत्साहित होत म्हटला. मग सर्वजण गाडीतून बाहेर उतरले. सर्वांना गाडीचा उजवा टायर पंक्चर झालेला दिसला. अरे यार, कोणीतरी मेकॅनिकला कॉल करा, शायना म्हटली. रणधीराने आपला स्मार्टफोन बाहेर काढला व स्मार्टफोनच्या सिमला रेंज नव्हती. एक एक करत सर्वांनी आपापले फोन काढले. सर्वांच्याच फोनला रेंज नव्हती. अरे यार, कोणाच्याच फोनला रेंज नाही, आता काय करायचं? गबलू वैतागलेल्या स्वरात म्हटला. अचानक सर्वांच्या कानांवर लग्नात वाजणाऱ्या सनई चौघड्यांचा आवाज येऊ लागला. हा आवाज, असं म्हणतच रिद्धीने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. तसे तिला दूर एक लाईटच्या झगमगाटात उजळून निघालेली हवेली दिसू लागली. अरे ही हवेली? रिद्धीने प्रश्नार्थक नजरेने समोर त्या हवेलीकडे पाहिलं. असं काय पाहतेस रिद्धी? कधी हवेली नाही का पाहिली? गबलू पुन्हा रिद्धीची टर उडवत म्हटला. पाहिली रे, पण काही वेळा अगोदर तिथे कोणतीच हवेली नव्हती. मग ही हवेली, ह्या लाईट्स अचानक इथे आल्या कशा? रिद्धी म्हणाली. रिद्धी बरोबर बोलत आहे. ही हवेली इथे अशी अचानक कशी आली? मला तर काहीतरी गडबड वाटत आहे. आपण नको जायला तिथे, शायना घाबरट स्वरात म्हटली. हे बघ शायना,
आपल्या सर्वांच्या फोनला रेंज नाही, त्यात आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं आहे. जर आपल्याला मदत हवी असेल तर त्या हवेलीशिवाय दुसरा पर्याय नाहीये, रणधीरा म्हटला. त्याचं बोलणं शायनासहित सर्वांना पटलं होतं. सर्वजण त्या हवेलीच्या 2 झापांच्या 8 फूट उंचीच्या गेटपाशी येऊन थांबले. गेटपासून 80-90 पावलांवर ती लाईटने झगमगाट करणारी 2 मजली पांढऱ्या भिंतींची हवेली दिसत होती. त्या हवेलीला शेकडोने खोल्या होत्या. सर्वजण हवेलीच्या बंद गेट बाहेर उभे होते. तोच अचानक बिनहवेसहितच समोरचा 2 झापांचा गेट कर असा बेसूर आवाज करत उघडला. हा दरवाजा असा अचानक कसा उघडला? शायना भयस्वरात म्हटली. उघडला असेल हवेने, चला आत पाहू, गबलू म्हटला. सर्वजण गेटमधून आत आले. 50 पावलं चालून हवेलीच्या दरवाजापाशी आले. हवेलीचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजातून सर्वजण हवेलीत आत आले. हवेलीचा हॉल फार मोठा होता. वर छताला भलं मोठं झुंबर होतं. सोफा, टीपॉय, खुर्च्या होत्या. भिंतीवर पेंटिंग होत्या. दुसऱ्या मजल्यावर घेऊन जाणारा जिना होता. इथं तर कोणीच नाहीये. शायना अविश्वसनीय नजरेने आजूबाजूला पाहत म्हटली. हाँ सही कहा, कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है, गबलू ने कहा और पागलों की तरह हंसने लगा. विकराल भी उसको साथ देते हुए हंसने लगे. रिद्धीने जरा बाजूला पाहिलं. पुढे एक टेबल होतं. त्यावर एक पुस्तक ठेवलं होतं. त्या पुस्तकावर नाव लिहिलं होतं, भूत पुराण, और उस नाम के ऊपर एक शैतानी चेहरा बना हुआ था. रिद्धीने तो पुस्तक उचलून हाती घेतला. पुस्तकाचं पहिलं पान उघडलं. सर्वजण रिद्धीभोवती जमले. पुस्तकात पाहू लागले. पुस्तकाच्या पानावर छलावा भूताचा फोटो, प्रकार आणि त्याबद्दल माहिती लिहिली होती. तीच माहिती रिद्धी वाचू लागली. जब किसी इंसान को छल या कपट से मारा जाता है तो वह इंसान की आत्मा पिशाच योनि में भटकते हुए छलावा बन जाता है. छलावा को ज़्यादातर सुनसान इलाका ही पसंद होता है क्योंकि उसे शांति पसंद होती है. इसलिए छलावा ज़्यादातर सुनसान जंगली हाईवे, पहाड़ों में घूमता रहता है. अगर कोई छलावे में फंस जाए तो उसे बार बार एक ही दृश्य या फिर इंसान दिखाई देते हैं. अगर आपको छलावा के भ्रम से बाहर आना हो तो आप किसी भी एक भगवान का नाम ले सकते हैं, जिसे भ्रम टूट के बिखर जाता है. रिद्धीने सर्व माहिती वाचून झाल्यावर भयभीत नजरेने सर्वांकडे पाहिलं. सर्वांचा चेहरा भीतीग्रस्त झाला होता. तोच गबलू हसत म्हटला, इथं थोडी कोणी छलावा आहे, थांब. असं म्हणतच गबलूने दोन्ही हात जोडले. देवाचं नाव उच्चारलं. जय महाकाल. गबलूने नाव उच्चारलं व क्षणात डोळे उघडले. व जसे डोळे उघडले त्याच्या अंगावर भीतीचा लकवा मारला. डोळे खोबणीतून बाहेर आले. ह्याला काय झालं? चला आपण पण नाव घेऊ, विकरालने असं म्हणतच एकसाथ सर्वांनी हात जोडून देवाचं नाव घेतलं. जय महाकाल. सर्वांनी असं म्हणतच डोळे उघडले. व जसे डोळे उघडले सर्वांना भीतीचा शॉक बसला, कारण ती सर्वजण एका कब्रस्तानात उभी होती. आजूबाजूला चारही दिशेंना लहान मोठ्या अशा सफेद रंगाच्या मृत प्रेतांच्या पेट्या होत्या. त्या पेट्यांवरून पांढरं धुकं वाहत होतं. गबलू एका कबरीवर उभा होता. अचानक त्या कबरीवरची फळी तुटली व गबलू कबरीत पडला. बचाव. गबलूची शेवटची किंकाळी कब्रस्तानात घुमली. हा छलावाचा जाल आहे, पळा पळा लवकर इथून. असं म्हणतच हे तिघेही जण गेटच्या दिशेने धावू लागले. गेटच्या बाहेर रणढूची गाडी उभी होती. हे तिघेही जण कबरींच्या मधोमधून गेलेल्या रस्त्यातून धावत होते. बाजूला असलेल्या कबरींच्या सफेद फळ्या धडधड करत वाजत होत्या. जणू मेलेली प्रेत बाहेर पडू पाहत होती. तोच एका कबरीचं झाकण उघडलं गेलं. त्या कबरीतून एक मेलेलं प्रेत उठून उभं राहिलं व त्या प्रेताने रिद्धीचा पाय पकडला. ती जमिनीवर पडली. बचाव. रिद्धीची मरण किंकाळी कब्रस्तानात गुंजली व त्या प्रेताने रिद्धीला सुद्धा कबरीत खेचून घेतलं. कबर पुन्हा बंद झाली. हे तिघेही जसे जसे गेटपाशी येत होते तसा तसा कब्रस्तानाचा दरवाजा आपोआप बंद होऊ लागला. त्या बंद होणाऱ्या गेटमधून प्रथम रणढू बाहेर आला, मग शायना आणि विकराल.
जसं त्या गेटमधून बाहेर येणार तोच एका काळ्या कुट्ट धारदार नखांच्या हाताने विक्रालची गसोंडी आवळली. रणधीरा, शायना दोघेही गाडीत येऊन बसले. रंडू, शायना, मुझे बचाव. विक्रालच्या मदतीच्या हाकेवर शायना, रंडू दोघांनी वळून कब्रस्तानाच्या दरवाजात पाहिलं. तसे त्यांना तो महाभयंकर रूपाचा छलावा दिसला, जो क्रूर भयंकर हास्यासहित ह्या दोघांनाच पाहत होता. आओ बचा लो इस रंडू को, तो छलावा आपल्या भयंकर खर्जातल्या आवाजात म्हटला व तोच त्याने विक्रालच्या पाठीतून छातळात हात घुसवला व विक्रालचं धडधडतं रक्ताने माखलेलं हृदय बाहेर काढलं व तोंडात कोंबून चवीने खाऊ लागला. छलावा हसू लागला. त्याचं हसणं शायना, रणधीराच्या अंगावर भयहीन काटा उमटून गेला. रंडू चलो, रंडू छोडो उसे, वरना वो छलावा हमें भी मार देगा. रणधीराने की मार्फत गाडी सुरू केली. गाडीचं इंजिन व पिवळी हेडलाईट झपकन चालू झाली. रणधीराने गाडीचे 2 गिअर टाकले. एक्सलेटरवर दाब दिला. गाडीच्या मागच्या सायलेन्सरमधून काळशार धूर बाहेर पडला. गाडी मागची लाईट दाखवत भुरकन निघून गेली. शायना व रंडू दोघे जरी छलाव्याच्या कचाट्यातून वाचले असले तरी त्या दोघांनी त्यांचे जिवलग मित्र गमावले होते. शायना, रंडू दोघांनी गाडीच्या साईड मिररमध्ये पाहिलं तसे त्यांना आपले 3 मित्र हात हलवत त्यांना बाय करताना दिसले व पुढच्याच क्षणाला सोनेरी रंगाची धुळीकण उडवत गायब झाले.